दिबांचं नाव बघा, आता जेव्हापासून ते आंदोलन वगैरे झाले, दिबांचं नाव आता दिबांचं नाव दिलेलंच आहे. GR पण निघालेला आहे. केंद्र सरकारकडून सुद्धा शिक्कामोर्तब झालेलं आहे. पण तिथे असं आता परत मेसेज आलेला आहे का ते 3 महिन्यानंतर ते नाव देण्यात येईल. 8 तारखेला ओपनिंग आहे विमानतळाची, पण ते 3 महिन्यानंतर का, कशासाठी, अडचण काय? जर आता ओपनिंगला जर 8 तारखेला दिलं तर याचा अर्थ काय? म्हणजे मुख्यमंत्र्यांचं पण होकार आहे, केंद्र सरकारचं, राज्य सरकार, सगळ्यांचं होकार असताना 3 महिन्यानंतर नाव देणं हे कितपत योग्य आहे? म्हणजे इथे सुद्धा राजकारण कशासाठी? आज दिबा पाटील हे लोकनेते होऊन गेले, पूर्ण भारताला माहीत पडलं तर दिबा पाटील हे कोण होते, कसे होते, काय झेलले त्यांनी, आणि नवे पनवेल रायगडसाठी त्यांनी काय केलेलं आहे. मग हे राजकारण कशासाठी अजून चाललंय यांचं? भूमिपुत्र म्हणून आमची प्रतिक्रिया आहे की ही गोष्ट म्हणजे आमच्या संपूर्ण भूमिपुत्रांचा विजय आहे आणि आनंददायक बाब आहे की भूमिपुत्रांचे जे स्वप्न होते का नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचे नाव देण्यात यावे आणि त्यासाठी प्रखर संघर्ष केलेला आहे भूमिपुत्रांनी. तरी मी सर्व भूमिपुत्रांचे अभिनंदन करतो आणि सरकारचे सुद्धा आपल्या मार्फत अभिनंदन करतो.